अरे हो यार, वट तर पडेल ना. अरे आपलं तर वयच आहे मजा मस्ती करायची. अरे झालंच तर मग मम्मी पप्पांना फक्त बाटलीत उतरवायचं. पण जर मी मोबाईल घेतला आणि मम्मी पप्पांनी जर विचारलं तर की मोबाईल कुठून आला, तर मी काय उत्तर देऊ? अरे मग सांगायचं ना, माझ्या फ्रेंडने जुन्या फोनच्या बदल्यात एक्सचेंज म्हणून दिलाय. असं बोलू? अरे हा बिंदास बोल. अरे गोगी कुठे? ओय एक मिनिट यार, विचार करतोय. ओय यार, मी खूप कन्फ्युज्ड आहे. हे बघ डार्लिंग, तुझ्याकडे 1 तास आहे. जर पैसे आणू शकतोस तर ठीक आहे, नाहीतर हा फोन मी दुसरा कोणाला तरी विकेन. नाही 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 नाही, मला फोन पाहिजे म्हणजे पाहिजे. मी ट्राय करतो. प्रयत्न करत बसशील तर फोन हातातून निघून जाईल. ओ गोगी डार्लिंग, सरळ मम्मी पप्पा समोर जा आणि बिंदास तो खोटं बोल. अरे तू करू शकतोस यार. हो हो, चल 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 चल, मी करू शकतो. गाइस 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 गाइस, आपला गोगी फोन विकत घेत आहे. अरे थँक्यू थँक्यू यार. चल मी निघतो. बाय. मग काय वाटतं, आजची पार्टी होईल? हा गोगी ना बोळा भाळा कबूतर आहे. बघूया हे कबूतर फडफडून कुठपर्यंत जातं. अरे यार गोगी कुठे आहे? माहित नाही. सोड ना यार, कॅन्टीन मध्ये जाऊन बघूया. लवकर घरी पोहोचतो आणि मम्मी कडून पैसे मागतो. गोगी. हो मंटू. अरे तो सुपर X100 मोबाईल तर मला दे. का? पैसे घेऊन आलास तर मोबाईल तुझाच आहे, पण आता मोबाईलला काही झालं तर मला पैसे भरावे लागतील. करेक्ट आहे करेक्ट आहे. तू पटकन पैसे घेऊन ये. चल. 1 तासात पैसे नाही दिले तर फोन हातातून निघून जाईल. मॉन्टूचं बरोबर आहे, काहीतरी मिळवण्यासाठी खोटं तर बोलावंच लागेल ना. काय करू? मम्मी कडून पैसे मागू की पप्पांकडून? पप्पांशीच बोलतो. मम्मी उगीच रागवेल, पप्पा लगेच पैसे देतील. ओय तुझी गाडी एकदम ठीक करून देतो मी, एकदम मक्खन मलाई सारखी पळेल. ओय इथून पुढे काही काम निघालं तर आठवण काढ माझी. चल भेटू. ओहो गोगी पुत्र, बोल मेरे शेर पुत्र. ओय कशी काय आठवण काढली पप्पांची? सब चंगा? हो पप्पा, सगळं चंगा. अरे तुझं एक्स्ट्रा लेक्चर आहे ना, संपलं? नाही पप्पा, लेक्चर तर आहेच, पण आता ब्रेक आहे. ओहो, ब्रेक मध्ये माझा गोगी पुत्र माझी आठवण काढतो. खूप बरं वाटलं मला. बोल काय काम होतं? अच्छा पप्पा, मी तुमच्या गॅरेजवर येतो तुम्हाला भेटायला. गॅरेज? ओह पुत्र सॉरी, पण मी तर भिवंडीला आलोय. का की गल है? मोबाईलचं बोलायचं होतं? नाही पप्पा, मोबाईलची गोष्ट तर मी कधीच विसरलोय. अरे वा मेरे शेर पुत्र. पप्पा, लास्ट टाइम आपल्या गॅरेजच्या जवळचा जो फालुदा खाल्ला होता ना, तो खायची इच्छा होते, म्हणून यायचं होतं तिकडे. अरे मग काय झालं पुत्र, गॅरेज मध्ये मी आहे नाहीये काय फरक पडतोय? अरे तू ये, मी सुखविंदरला सांगतो, तू तुला फर्स्ट क्लास फालुदा घेऊन देईल. नाही पप्पा, तुम्ही जेव्हा सोबत असाल ना तेव्हाच खाईन मी. ओय ठीक आहे पुत्र, पुढच्या वेळी दोघं एकत्र जाऊया. ओके चल, टेक केअर, लव्ह यू, सत श्री अकाल. सत श्री अकाल. पप्पा तर भिवंडीत आहेत, म्हणजे आता पैशांसाठी मम्मीलाच पटवावं लागेल. खूप प्रश्न विचारेल मम्मी, पण जर सुपर X100 मोबाईल हवा असेल तर काहीही करून मम्मी कडून 5,000 रुपये घ्यावेच लागतील. आज काहीही होऊ दे, मम्मी कडून पैसे घेऊनच येईन. आज महिला मंडळ खूप मस्करीच्या मूड मध्ये. मला पण सांगा ना भावा, मी पण थोडं खुश होईल. त्याचं काय ना, ही आपली सुनीता मॅडम आहे ना, यांनी आज एकदम फ्रेश भाजी आणलीये, यासाठी आम्ही खुश आहोत. काय बबिता वहिनी, मी तर रोजच ताज्या भाज्या आणते की. अच्छा, चल खोटारडी. 2 दिवसांपूर्वी बाहेर उभी राहून आपल्या भाज्यांवर पाणी शिंपडत होतीस ना, म्हणजे जी भाजी फ्रेश नाही ती फ्रेश दिसावी म्हणून ना. करेक्ट. अगो बाई, तुम्हाला कसं कळलं? कम ऑन, आमचे डोळे 4ही बाजूंना असतात. एक्झॅक्टली.
कोण कसं काय करतंय ना आम्हाला सगळं कळतं, समजलं? पण ती पाणी शिंपडण्याची गोष्ट तुम्हाला कशी समजली ते तरी सांगा की. अब्दुल भाऊनी सांगितलं. मानलं पाहिजे हा. तुम्हा सगळ्यांचं नेटवर्क ना एकदम पॉवरफुल आहे. मग तुला वाटलं काय गोकुळधामचं महिला मंडळ एकदम सॉलिड आणि पॉवरफुल आहे? आहे बाई. आहेच तर, म्हणून तू सांभाळून राहा. आम्ही इतक्या लवकर उल्लू नाही म्हणणार हा. बरोबर. अच्छा, चल चल लवकर मला 1 किलो भेंडी आणि 6 लिंबू दे. हा हा, मला दुधी भोपळा आणि गाजर दे. मला हे पालक आणि 250 ग्रॅम वांगी दे. मला ना फक्त टोमॅटो आणि काकडी दे. बाकी सर्व भाज्या माझ्या घरी पडून आहेत. मला 3 किलो बटाटे, 2.5 किलो टोमॅटो, 1.5 किलो वांगी आणि हा ही पालक सगळी दे. याला म्हणतात भाजी खरेदी करणं. तुम्ही सगळ्यांनी यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं, भाजी कशी खरेदी करतात ते. ए बाई, कोमल वहिनींच्या घरी हाती भाऊ आणि गोली राहतात, जे खाण्याचे खूप शौकीन आहेत. ज्याला जितकी गरज त्याची तितकी खरेदी. ओ तेरी, मम्मी तर समोरच उभी आहे. सगळ्यांसमोर पैसे मागायचा बहाणा केला तर पकडला जाईन. एक काम करतो, मम्मीला घरीच घेऊन जातो. प्लास्टिकची पिशवी नाही वापरायची बरं का. गोगी दिकरा, तू कॉलेजमधून इतक्या लवकर आलास? सगळं काही ठीक आहे ना? आणि सोनू आणि बाकीची मुलं कुठे आहेत? हो, ती लोक तर कॉलेजमध्येच आहेत ना. माझा क्लास लवकर संपला म्हणून. ओ अच्छा. मम्मी लवकर चल ना, मला तुझ्याकडे एक काम आहे. शोध. पुन्हा तुला मोबाईल बद्दलच बोलायचंय? नाही मम्मी, मोबाईलचा चॅप्टर तर काल रात्रीच संपला होता ना. मला तुझ्याकडे एक काम आहे मम्मी, लवकर चल ना. विजाने दिकरा, मला जरा भाजी तर घेऊ दे. रोशन वहिनी, तो इतकं सांगतो तर जा ना, मी आणून देईन भाजी तुम्हाला. चल चल. हा, थांब थांब. सुनीता, जरा माझी भाजी माधवी वहिनींकडे पाठवून दे. मी पैसे नंतर देते. हा? रोशन वहिनी, मी देईन पैसे. हो, नाही तर काय. हा, घ्या तुम्ही. चल चल चल. अरे केवढा घाईत आहे हा. कोगी बेटा, खरं खरं बोल, तू इतक्या लवकर कॉलेजमधून परत कसा आलास? तू आज कॉलेज बंक तर नाही केलास ना? सांगितलं ना मम्मी, माझा क्लास संपला म्हणून. पण तू तर बोलला होतास की आज खूप लेक्चर्स आहेत. बापरे, आता काय सांगू? गोगी, काय झालं बोल? कसला विचार करतोय? नाही नाही नाही, काहीच नाही. ते लेक्चर्स तर होतेच, पण मला काम होतं म्हणून मी आलोय. मला परत जायचं आहे. अच्छा. हो मम्मी, माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे म्हणून आलोय. तर यायची काय गरज होती दिकरा? फोन करायचा होता. अगं पण मम्मी, फोनवर ते काम झालं नसतं ना, म्हणून. असलं कसलं काम होतं की तू फोनवर सांगू शकत नव्हतास? त्यासाठी तुला स्पेशल घरी यावं लागलं? ते मला 5,000 पाहिजे. काय पाहिजे? मला 5,000 रुपये पाहिजेत.